तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचं कारस्थान अर्णव ईश्वरीने सर्वांसमोर उघडं पाडलेलं असतं आणि त्यानंतर राकेशला पोलीस घेऊन सुद्धा जात असतात त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी. पण तेव्हा इथे राकेश एकटाच फक्त या गुन्ह्यामध्ये फसत नाही, तर तो जाता जाता वल्लरीची सुद्धा वाट लावून ठेवतो. जाता जाता वल्लरीचं कारस्थान सगळ्यांसमोर आणतो. तेव्हा इथे 20 वर्षांपूर्वी सात्विकाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी वल्लरी असल्याचं समजताच अर्णवने वल्लरीचं थोबाड फोडत तिलासुद्धा पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता या गोष्टी पुढीलप्रमाणे कशा पद्धतीने घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे राकेशने त्याचा डाव साधलेला असतो. इथे आता सगळ्यांना बेशुद्ध केल्यानंतर तो ईश्वरीकडे येतो आणि म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी, अगं बघ बघ, तुझ्यामुळे मी या सगळ्यांची कशी अवस्था केली ती बघ. खूप वाट बघायला लावलीस, पण तू बघणार तरी कसं? तू तर बेशुद्ध झाली आहेस ना. इतकी दिवस मी तुला माझी करण्याचा प्रयत्न केला, पण तू काही माझी झाली नाहीस. पण आता तू माझी होणार, जाता जाता का होईना, पण तुला माझी केल्याशिवाय मी काही सोडणार नाही. तेव्हा राकेश तिच्या हातावरून आपला हात फिरवत असतो आणि तिला किस करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी डोळे उघडते आणि राकेशकडे बघते आणि म्हणते की राकेश, तुझ्या पापाचा घडा भरल्या आता, कळलं तुला? आणि जोरदार राकेशच्या थोबाडीत देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश आता खाली पडतो आणि तेव्हा डोळे उघडून अर्णव त्याच्याकडे बघायला लागतो. तेव्हा राकेश खूपच जास्त घाबरतो. इथे अर्णवने डोळे उघडलेत, आकाशने डोळे उघडलेत, नम्रता, त्याचबरोबर वल्लरी, मामा, आजी आणि अंजली सगळेजण आता डोळे उघडून हळूहळू बघतात आणि त्यानंतर उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत असतात. अंजलीला बसलेला धक्का एवढा मोठा असतो की तिला उठण्याची सुद्धा ताकद आता राहत नाही, कारण राकेशचा एवढा भयानक आणि नीच चेहरा तिच्या पहिल्यांदाच समोर आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, उठ उठ नीच माणसा, पळून जाण्याचा प्रयत्न करत होतास, आम्हाला बेशुद्ध करून चोरी करून जाण्याचा प्रयत्न करत होतास, तू सुटशील असं वाटलं होतं की काय तुला? हळूहळू सगळेजण आता राकेशचा हा कारनामा बघत असतात. राकेश पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याचा डाव पूर्णपणे उधळून त्याच्यावरतीच त्याचा डाव उलटा केलेला असतो. ही गोष्ट राकेशच्या पचनी पडत नाही. तो आता पूर्ण वेड्यासारखा वागत असतो. राकेश म्हणतो की तुम्ही सगळेजण व्यवस्थित आहात, जिवंत आहात? तेव्हा तो म्हणतो, अंजली मॅडम, हे सगळं जे काही घडतंय ना, तसं काय नाही आहे. तुम्ही प्लीज या सगळ्यावरती विश्वास ठेवू नका, तुम्ही तरी मला समजून घ्या. तेव्हा इथे अंजली जोरदार राकेशच्या थोबाडीत देते आणि आपला बदला घेण्याचा छोटासा प्रयत्न करते. तेव्हा इथे राकेश सगळ्यांसमोर आता त्याचं विचित्र रूप दाखवून तयार झालेला असतो. पण अंजलीच्या समोर त्याचा हा घाणेरडा चेहरा अजूनपर्यंत काही आलेला नसतो. पण आता राकेशचा हा इतका घाणेरडा आणि नीच चेहरा अंजलीच्या समोर आल्यानंतर अंजलीला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते. ती आता राकेशचं थोबाड फोडत त्याला त्याची चांगली अद्दल घडवते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, का रे नीच माणसा, असं का केलंस तू? तुझ्यावरती मनापासून जीवापाड प्रेम केलं होतं मी, मग का फसवलंस मला? का माझा विश्वासघात केलास? मूर्ख नाही आहे मी, बिंडोकसुद्धा नाही आहे. तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं ना, म्हणून तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला, कळलं का तुला? तेव्हा इथे राकेश आता इथं वेड्यासारखं नाटक करतो. त्यानंतर मामा म्हणतात, बघू दे याला काय झालं. तेव्हा राकेश जोरात ओरडतो, भो. तेव्हा मामा आणि तिथे उभे असलेले सगळेजणच आता घाबरतात. तेव्हा राकेश इथे वेड्यासारखा हसायला लागतो आणि म्हणतो, अरे बापरे, घाबरलात सगळे, घाबरलात तुम्ही सगळे. आता राजेश शिर्के आहात ना, एक नंबरचे घाबरे आहात, घाबरे. पापाला इतके घाबरताना तुम्ही, पाप नको घडायला हातातून, बरोबर ना? बरं झालं. पण एका गोष्टीचा मला आनंदच आहे की बरं झालं माझं सत्य तुम्हाला समजलं. चांगलं वागून वागून कंटाळा आला होता मला. कधी एकदा माझं सत्य तुमच्यासमोर येतं आहे असं झालं होतं मला चिंटुकल्या. अरे चिंटुकल्या, चांगलं वागून वागून आहे ना, खूप कंटाळा आला होता. आता कसं बरं वाटतंय. आता कसं जसं मी आहे ना तसं मला दाखवता येतं आहे ना.
आता बघ, माझी ही इंदोरी जिलेबी माझ्यासमोर असताना चांगलं चांगलं वागण्याचा मला कंटाळा आला होता. आता बघ तुझ्यासमोर मी तिचा हात पकडतो, हे घे. आणि ईश्वरीचा तो हात पकडतो आणि तिच्या हाताला किस करायला जाणार तेवढ्यातच अर्णव त्याचा हात पकडून त्याला बाजूला करतो आणि जोरदार त्याच्या थोबाडीत देतो. त्याला फाईट मारतो, पोटात मारतो, खाली लोळवतो. मग इथे ही गोष्ट पहिल्यांदाच आता आकाशच्या समोर आलेली असते. आकाशला हे माहिती असतं की राकेश नीच आहे, पण तो घरातल्याच एका मुलीवरती लक्ष ठेवून आहे हे त्याला माहिती नसतं. तेव्हा इथे आता अर्णवने हात धुवून घेतल्यानंतर राकेश पुढे येतो आणि म्हणतो, काय रे ये, लाज नाही वाटत तुला? माझ्या बहिणीला फसवलंस, तिच्या प्रेमाचा अपमान केलास आणि असं नीच वागताना तुला काहीच कसं नाही वाटलं रे? घरातल्या एका स्त्रीवरती वाईट नजर ठेवतोस, लाज नाही वाटत तुला? इथे आता आकाशने झोडल्यानंतर मामाकडे राकेश जातो. मामाकडे गेल्यानंतर मामा म्हणतात की माझ्या अंजलीला फसवलंस, तिच्या प्रेमाचा विश्वासघात केलास आणि तिला मूर्ख आणि बिंडोक म्हणतोयस आणि आमच्याच घरातल्या सुनेवरती वाईट नजर तुला ठेवतोयस. लाज नाही वाटली का रे असं वागताना तुला? आणि तेव्हा इथे राकेश, त्याचबरोबर आकाश आणि त्याचबरोबर अर्णव, आता राकेश खाली पडलेला असतो आणि हे तिघेजण राकेशला तुडवत असतात, लाथ्या बुक्क्यांनी तुडवत असतात, त्याला खूप खूप चांगला चोप देतात. तेव्हा इथे अंजलीची अवस्था फारच बिकट झालेली असते. अंजली इथे खूपच दुःखी झालेली असते. तेव्हा तिला आठवत असतं, राकेश म्हणालेला असतो की कधी एकदा भेटतोय असं झालं आहे तुला. तेव्हा अंजली म्हणते, राजेश, कुणाला तुम्हाला इतक्या आतुरतेने भेटायचं आहे? तेव्हा राकेश म्हणतो, मला कुणाला नाही राणी सरकार, एका केसबद्दलच बोलत होतो. त्यानंतर तो म्हणतो की मला पनवेलला जावं लागेल, एका कामानिमित्त मला पनवेलला जावं लागणार आहे, पण यायला उशीर होईल, तेव्हा मी तिथेच राहीन. तेव्हा इथे अंजलीला कळतं की राकेश किती वेळा तिच्याबरोबर खोटं बोलून तिच्यापासून दूर राहिलेला आहे. ही गोष्ट तिच्या आता लक्षात आलेली असते. तेव्हा सगळेजण मारत असतात. तेव्हा इथे राकेश जोरात हसायला लागतो आणि काय म्हणत असतो, अरे मला गुदुगल्या होत आहेत, अरे मला गुदुगल्या होत आहेत, अरे मला गुदुगल्या होत आहेत, असं म्हणून आता जोरात हसत असतो. तेव्हा आजी म्हणत असते, काय रे नीच माणसा, मूर्खासारखा हसतोयस सुद्धा? अरे निर्लज्ज आहेस का तू? इतका मार खातोयस तरीसुद्धा हसतोयस? का केलंस तू असं? का आमच्या अंजलीच्या प्रेमाला फसवलंस? अरे ती देव मानत होती तुला, देवासारखी पूजा करत होती तुझी, तुझ्यावरती जीवापाड प्रेम करत होती आणि अशा अंजलीला तू आमच्या फसवलंस, तिचा विश्वासघात केलास. अरे आम्हीसुद्धा काय कमी केलं रे तुझ्यासाठी? तुला घर जावई बनून घेतलं, जावयाचा सगळा मानपान केला, तुला इज्जत दिली, तुझे लाड केले आणि तू काय केलंस? आम्हाला फसवलंस, आम्हाला मूर्ख ठरवून आमचा विश्वासघात केलास, आमच्या अंजलीला फसवलंस. का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? काय मिळालं काय तुला हे सगळं करून? तेव्हा राकेश म्हणतो, अगं म्हातारे, समाधान मिळालं मला, समाधान. कळतंय का तुला? मला समाधान मिळालं असं वागून. अगं मला आवडतं इथे नवनवीन मुलींना फसवायला, त्यांच्याबरोबर लग्न करायला, त्यांची जी काही संपत्ती पैसा असेल ते लुबाडायला मला आवडतं, म्हणून तर केलं ना मी सगळं. मी हे काय एकच माझं कारस्थान नाही आहे, माझे किती साईड बिझनेस आहेत ना, हे तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहेत. अरे मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख. म्हणून तर मला या घरामध्ये तुम्ही ठेवून घेतलं, मला घर जावई बनवलं, बरोबर ना? म्हणून तर तुमचा हा सात्विक फॅशन उद्ध्वस्त करायला आलो आहे मी. तेव्हा इथे आता अर्णवला खूप राग येतो. तेव्हा मामी म्हणत असते, अरे बापरे, बरं झालं या माथे फिरू बरोबर जास्त वेळ मी राहिले नाही आणि याच्याबरोबर पैशांचा व्यवहार केला नाही, नाहीतर आता जर माझं नाव पुढे आलं असतं ना, तर याच्यासारखी माझीसुद्धा अवस्था केली असती. हा किती नीच आणि माथे फिरू आहे ना, ते आता कळतंय मला. तेव्हा अर्णव म्हणत असतो की सांग, लवकरात लवकर तोंड उघड आणि सांग, 50 कोटींचा आता तू लोन का घेतलं आहे सात्विक फॅशनवरती, ते सांग. 50 कोटी का घेतलेस तू? तुला का हवेत ते? तेव्हा राकेश म्हणतो, 50 कोटी मी का घेतलेत? मी नाही घेतले, मला नाही माहिती. तेव्हा अर्णव म्हणतो, खोटं बोलू नकोस, कळलं ना? मला माहिती आहे तू 50 कोटींचं लोन घेतलेस, का घेतलेस ते सांग बरं. तेव्हा राकेश म्हणतो, अरे सांगितलं ना नाही घेतलेत म्हणून, मी कशाला घेऊ? तो म्हणतो की बरं सांगतो, मी घेतले 50 कोटीचं लोन मी घेतलं आहे. तेव्हा तो म्हणतो, का, पण कशासाठी? तो म्हणतो, आता ते नाही सांगणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता शिर्केला बोलावून त्या सगळ्या साक्षीदारांना बोलावलेलं असतं. म्हणजे ते 2 खोटे साक्षीदार आणि डॉक्टरसुद्धा, ते सगळेजण तिथे आलेले असतात. तेव्हा राकेश म्हणतो, अरे बापरे, हे सगळेजण जिवंत आहेत? जिवंत आहेत ते सगळेजण? तुम्ही जिवंत कसे, मेला नाहीत तुम्ही? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही,
यांना गोडाऊनमध्ये जाळून मारण्याचा प्लॅन होता ना तुझा. तिथे देवाच्या दयेने अर्णव सर आणि आकाश भाऊजी गेले आणि त्या दोघांनी या सगळ्यांचा जीव वाचवला. नाहीतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी या सगळ्यांचा जीव घेणार होतास ना तू आणि मलेशियाला पळून जाणार होतास, बरोबर ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आता हे सगळेजण इथे आहेत तेव्हा आता खोटं बोलू नकोस. आता तू जी जी काही पापं केली आहेस ना, तू जेवढ्यांना फसवले आहेस ना, आता सगळं सत्य बाहेर येणार, कळलं ना तुला. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, खरंच आता माझं भांडं फुटलं. म्हणजे आता तुम्हाला सत्य शोधून काढायचं आहे. ए अर्णव चिंटुकल्या, अरे एवढं सगळं शोधून काढलंस ना, मग हे पण शोधून काढायचं ना की मी 50 कोटी कशासाठी घेतले ते. तेव्हा अर्णव म्हणतो, खरं सांगा, कशासाठी घेतलेस तू 50 कोटी, कशाला हवे होते तुला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं बाबा ठीक आहे सांगतो तुला. कशाला एवढं रागवायचं, कशाला एवढं चिडायचं, मी सांगतो ना तुला 50 कोटी का घेतलेत ते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, 50 कोटी रुपये मला घ्यायचे होते. मी कंटाळलो होतो रे इथे राहायला. तुम्हाला सगळ्यांना रोज बघून आहे ना मी कंटाळलो होतो. हिचा तुझा चेहरा बघून मी इतका कंटाळलो होतो की मला इथून पळून जायचं होतं. म्हणून 50 कोटी घेणार होतो. माझं तिकीटसुद्धा आले मलेशियाचं, मी पळून जाणार होतो. जाऊ दे ना मला बाबा, जाऊ दे ना, कशाला मला इथे अडवून ठेवलेस. माझं तिकीट आलं आहे आणि 50 कोटीसुद्धा माझ्या अकाउंटमध्ये आली असतील तर मला आता जाऊ दे. मला काही इथे तू थांबून घेऊ नकोस, कळलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, कुणाची मदत घेतलीस हे सगळं कारस्थान करण्यासाठी, सांग ना, कुणी मदत केली तुला. तेव्हा राकेश म्हणतो, मदत काय रे, तुझा तो ऑफिस स्टाफ आहे ना, थोडेसे पैसे तोंडावरती फेकले की सगळेजण मदत करायला तयार होतात. सगळ्यांनी मदत केली मला, अगदी सगळ्यांनी. तेव्हा इथे आता कुळेला बोलावलं जातं. कुळे तिथे येतो. तेव्हा राकेश म्हणतो, अरे हां बरोबर, यानेच मदत केली होती मला. कुळे काय यार, कसा आहेस तू, बरा आहेस ना, तूच मदत केली होतीस ना मला. तेव्हा कुळे काही आता हात त्याला देत नाही. राकेश म्हणतो, आता तो मला हात मिळवत नाही आहे, पण त्याने मदत केली मला मदत, बरोबर बोलतोयस तू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अजून काय करतोस तू, सांग बरं. तेव्हा राकेश म्हणतो, काय करतो म्हणजे, मी इथे मुली असतात ना, मुली त्यांचे ऑर्गन असतात ना, ते सुद्धा मी ट्रान्सफर करतो. म्हणजे त्याचासुद्धा रॅकेट आहे माझा. साईड बाय साईड माझे खूप बिझनेस आहेत, खूप पैसा मिळतो. अर्णव, पार्टनरशिपमध्ये येतोस का, सांग ना, पार्टनरशिपमध्ये येतोस. तेव्हा इथे अजून काय करतोस तू, तर मी इथे सोन्याची तस्करीसुद्धा करतो मी सोन्याची तस्करी. तेव्हा ईश्वरी म्हणते, हा साड्यांमधून, आपल्या सात्विक फॅशनच्या साड्यांमधून सोन्याच्या तारा पाठवतो, त्याची तस्करी करतो हा. तेव्हा इथे राकेशला आता बांधून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणतो, गच्च बांधा, सोडलं नाही पाहिजे मी, गच्च बांधून ठेवा मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, ए नीच माणसा, तू अपघाताचं खोटं नाटक केलंस ते पण सांग अंजलीताईंना. अंजलीताई याने आपल्या दोघींमध्ये आधी भांडण लावलं, आपल्या दोघींना एकमेकांपासून दूर केलं. नंतर मी त्यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणार होते, मी आणि अर्णव सर. हे राकेशला कळताच त्याने काय केलं, त्याने स्वतःच्या अपघाताचं खोटं नाटक केलं. तेव्हा इथे आता साक्षीदार साक्ष देतात की ह्याचा अपघात वगैरे काही झाला नव्हता. या माणसाने फक्त बाजूनी टेम्पो गेला होता, ह्याला खर्चटलंसुद्धा नव्हतं, पण याने मुद्दामून आम्हाला साक्ष द्यायला सांगितली पैसे देऊन की माझा खूप मोठा अपघात झाला आहे असं म्हणायचं, असं आम्हाला बोलायला सांगितलं होतं, असं इथे ते साक्षीदार सांगतात. डॉक्टरसुद्धा सांगतात की या माणसाने किती नीचपणा केला होता, कशा पद्धतीने मुलींना फसवलं, हे सगळं समोर येतं. आणि मग इथे राकेशला आता पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं. पोलीस आता राकेशला घेऊन जात असताना तो ईश्वरीला पकडतो आणि ईश्वरीला मारण्याची धमकी देत असतो. पिस्तूल तिच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो की मला फक्त तुम्ही जेलमध्ये पाठवा, पण तुम्हाला एक सत्य माहिती आहे का, तुमच्या घरामध्ये सुद्धा अजून एक गुन्हेगार लपून बसला आहे, त्याचं काय करणार आहात तुम्ही. माझ्या तावडीतून तर तुम्ही सगळे सुटलात, पण तुमच्या घरामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्या तावडीतून तुम्ही कधी सुटणार आहात. त्याने तर 20 वर्षांपासून इथे गुन्हा केलेला आहे आणि तो तुमच्यामध्ये नामानिराळा राहतो आहे. तेव्हा इथे मामी घाबरते, कारण राकेश मामीबद्दल बोलत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, 20 वर्षांपासून कुठला गुन्हेगार तो आमच्या घरामध्येच राहतो आहे. कोण गुन्हेगार आहे, कुणाबद्दल बोलतो आहेस तू. आता स्वतःला इथे पकडलं आहे, स्वतःचा खोटारडेपणा समोर आला म्हणून आता दुसऱ्यावरती नाव लोटून मोकळा होतो आहेस का तू. तुझी सगळी नाटकं कळतायत आम्हाला, कळलं ना. तेव्हा अर्णव इथे आता पुन्हा त्याच्यावरती अविश्वास दाखवत असतो. तेव्हा राकेश म्हणतो, अरे चिंटुकल्या, तुला नाही कळणार रे, तुझ्या घरामध्ये एक गुन्हेगार बाई आहे, तिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, पण तरीसुद्धा तू तिच्यावरती विश्वास ठेवतोस, तिला मान देतोस, इज्जत देतोस. ती कोण आहे बाई माहिती आहे का,
20 वर्षांपूर्वी रमाकांत शिर्के आणि सुप्रिया या दोघांमध्ये गैरसमज पसरवणारे कोण होते माहिती आहे तुला? यांच्याबद्दल गैरसमज पसरावा यासाठी वल्लरीने प्रयत्न केले होते आणि त्याचबरोबर अजून व्यक्ती होती उदयकांत शिर्के। त्यामुळे प्रेक्षकांनो, उदयकांत राजे शिर्के आणि त्याचबरोबर वल्लरी या दोघांनी मिळून रमाकांत आणि सात्विका यांचा संसार उद्ध्वस्त केला। अर्णव ईश्वरीला रस्त्यावरती आणलं आणि सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। त्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या मुलांच्या वर्तमानावरती होत होता। हे सगळं कारस्थान कुणामुळे? तर हे सगळं वल्लरीमुळे झालेलं असतं। तेव्हा राकेश म्हणतो, ए चिंटुकल्या, आता काय करशील बोल ना। अरे मला तर माझ्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस ना तू, ठीक आहे मी जातो जेलमध्ये, पण तुझ्या घरामध्ये तुझ्या मामीने जो गुन्हा केला 20 वर्षांपूर्वी, तुझ्या आईने जी आत्महत्या केली त्या बाईमुळेच केली ना, मग तिला माफ केलंस तू? जिने तुझ्या आईचा आणि तुझ्या वडिलांचा संसार उद्ध्वस्त केला, तुम्हाला रस्त्यावरती आणलं आणि त्या बाईला तू घरामध्ये ठेवून घेतलंस, मग मी काय चुकीचं केलं रे? मी काय केलं? मी फक्त तुम्हाला फसवलं, कुणाचा जीव तर घेतला नाही ना, असं आता राकेश म्हणत असतो। तेव्हा इथे अर्णव म्हणतो, खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस ना? तेव्हा इथे आता लगेचच राकेश म्हणत असतो, मी का खोटं बोलू? म्हणजे मी खरं सांगतोय तर मला खोटं म्हणतोयस? विचार ना, तुझ्या या मामीला विचार। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव मामीला विचारतो की मामी, हा राकेश, हा नीच राकेश जे काय बोलतोय ते खरं आहे? 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये तुझा हात होता, तू सगळं केलं होतंस हे? तेव्हा मामी म्हणते, नाही रे अर्णव, हा माणूस खोटं बोलतोय। अरे मी असं काही केलेलं नाही आहे, मी असं का करेन सांग बरं तू। तेव्हा राकेश म्हणतो, विश्वास नाही बसत आहे आणि तो ईश्वरीला ढकलून देतो। ईश्वरीने स्वतःचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा इथे राकेश आपला मोबाईल घेतो आणि म्हणतो, हा बघ पुरावा बघ। पोलीस त्याला पकडत असतात। तेव्हा राकेश म्हणतो, कुठे पळून नाही जात आहे मी, पण जाता जाता ह्या बाईची वाट लावणार, हिनेच मला ह्या प्रकरणामध्ये जास्त अडकवले मला माहिती आहे। त्यानंतर इथे उदयकांतचा आणि वल्लरीचा जो तो व्हिडिओ असतो ना, तो व्हिडिओ आता इथे पोलिसांना आणि अर्णवला दाखवण्यात येतो। त्याच्यामध्ये इथे आता उदयकांतला तिने सुपारी दिलेली असते ईश्वरीला मारण्याची आणि त्याचबरोबर 20 वर्षांपूर्वीचं सत्य कशा पद्धतीने तिने लपून ठेवायला सांगितलेलं असतं, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आता रेकॉर्ड झालेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा इथे राकेशने जाता जाता वल्लरीचं कारस्थान अर्णवच्या समोर आणलेलं असतं। तेव्हा खूप मोठा धक्का हा अर्णवला आणि कुटुंबियांना बसलेला असतो। पण तेव्हा पहिल्यांदा अर्णवचा ताबा सुटतो आणि तो जाऊन आता मामीला म्हणतो, मामी हे सगळं खरं आहे, खरं सांग, हा व्हिडिओ खरं आहे ना? उदयकांत बरोबर तूच इथे माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केलास, खरं बोल, अजिबात खोटं बोलू नकोस। तेव्हा इथे मामीला आता काय बोलावं काहीच कळत नाही। मामी म्हणत असते की अर्णव हे सगळं खोटं आहे, खरंच माझ्यावरती विश्वास ठेव। तेव्हा राकेश म्हणतो, खरंच मामी हे सगळं खोटं आहे? मग तुम्ही माझ्याबरोबर डील करायला आला होतास 50 कोटीची 50-50, हे सुद्धा सगळं खोटं आहे का मामी? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, ए गप्प बस, खोटं बोलतोयस तू, खोटं आहे सगळं। तेव्हा मामा म्हणतात, ए वल्लरीवरती आरोप करतोयस का? तेव्हा इथे आता लगेच तो म्हणतो, मी खोटं बोलतोय का? मग धुमाळला बोलवा ना। धुमाळकडून यांनी ज्या ओरिजिनल कॉपीज आणल्यात, ज्या कपाटामध्ये ठेवल्या असतील, ते आता सगळे फोटोज वगैरे घरामध्ये कुणी ठेवले होते? रमाकांत काकांचे आणि सुप्रिया काकूंचे फोटो घरामध्ये कुणी ठेवले होते? वल्लरीनेच। तुम्हाला माहिती नाही का? घरामध्ये बाहेरून कोण येणार आहे फोटो वगैरे ठेवायला? किती मूर्ख आहात रे तुम्ही सगळेजण राजे शिर्के, खरंच मूर्ख आहात तुम्ही। घरामध्ये तुमच्या व्हिलन बसलाय आणि तुम्ही बाहेर शोधताय, काही गरज आहे का मामी? अहो सगळे वेडे आहेत ना, सरळ यांना कुणी मूर्ख बनवू शकतं। एवढा मोठा बिझनेसमन इथे हा अर्णव, पण कुटुंब किती मूर्ख, जो तो येतो आणि तुम्हाला मूर्ख बनवून जातो आणि तुम्ही मूर्ख बनता, तेव्हा तुम्हाला मूर्ख बनवलं जातं, कळतं काय रे चिंटुकल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीच्या कारस्थानाचा संपूर्ण पर्दाफाश केल्यानंतर अर्णव म्हणतो, मामी खरं बोल, हे सगळं खरं आहे ना? तेव्हा इथे मामी काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे अर्णव आता जोरदार मामीच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, खरं बोल, आता एकही शब्द खोटं बोलू नकोस, मला खरं जाणून घ्यायचं आहे। तेव्हा इथे आता सुप्रियाला बोलावली जाते। सुप्रिया तिथे येते आणि जेव्हा ती बघते तेव्हा तिथे वल्लरी उभी असते। तेव्हा प्रेक्षकांनो, 20 वर्षांपूर्वी इथे आता सुप्रियाने जे कारस्थान केलेले असतात त्याचा व्हिडिओ इथे राकेशने दाखवल्यानंतर इथे तो व्हिडिओ बघितल्यानंतर अर्णवचा विश्वास बसतो
आणि तो म्हणतो की बरोबर आहे, म्हणजे याच बाईने 20 वर्षांपूर्वी माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा संसार हा उद्ध्वस्त केला होता. तेव्हा चिडलेला अर्णव आता वल्लरीचं थोबाड फोडत पोलिसांना म्हणतो की आत्ताच्या आता या बाईला तुमच्याबरोबर घेऊन जा. माझा आणि या बाईचा आणि आमच्या घराचा काडी मात्र संबंध नाही. अशा गुन्हेगार वृत्तीच्या बाईला माझ्या घरामध्ये जागा नाही. आणि तो आता पोलिसांसमोर वल्लरीला स्वाधीन करून इथे आता जेलमध्ये जेरबंद करायला सांगतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, राकेशचं सत्य आता इथे अंजलीसमोर आलेलं असतं. राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि इथे राकेश जाता जाता वल्लरीची सुद्धा वाट लावतो. वल्लरीला 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची आता राकेशमुळे शिक्षा मिळालेली असते आणि त्यामुळे इथे अंजलीचे डोळे उघडलेले असतात आणि इथे अंजली आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न हा करत असते.